दलित समाजाच्या भावना दुखावल्याने पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांची माजी आमदार इम्तियाज जलील यांच्यावर खोचक टीका, माफीची मागणी। दलित समाजाबद्दल केलेल्या अपमानजनक वक्तव्यामुळे संभाजीनगरचे माजी आमदार आणि माजी खासदार इम्तियाज जलील सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत। त्यांच्या वक्तव्यामुळे दलित समाजात तीव्र संतापाची लाट उसळलेली आहे। या पार्श्वभूमीवर बहुजन क्रांती सेनेचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांनी जोरदार प्रतिक्रिया दिलेली आहे। पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांनी इम्तियाज जलील यांच्यावर खोचक टीका करत एक लोकप्रतिनिधीकडून अशी भाषा वापरणं अत्यंत लाजिरवाणं आहे। दलित समाजावर टीका करणं हे केवळ एका समाजाचा अपमान नाही आहे, तर समाजाच्या संविधानाचा अपमान आहे, असं ठामपणे म्हटलं आहे। भोसले यांनी स्पष्टपणे मागणी केली की इम्तियाज जलील यांनी केवळ दलित समाजाची माफी मागावी, अन्यथा दलित समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी इम्तियाज जलील यांच्यावर असेल। या प्रकरणावरून समाजामध्ये अस्वस्थता पसरलेली असून अनेक सामाजिक संघटनांनी देखील याचा निषेध व्यक्त केला आहे। लवकरच एकत्रित बैठक घेऊन या प्रकारावर पुढील आंदोलनात्मक भूमिका घेतली जाईल, अशी माहिती देखील पॅन्थर विनोदभाऊ भोसले यांनी दिली आहे। सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम, जय संविधान, जय आदिवासी। माझ्या संपूर्ण बहुजन समाजाला मी एक आव्हान करतो आणि एक प्रश्न देखील विचारावासा वाटतो। महाराष्ट्रामध्ये सध्या चर्चेत असलेला जिल्हा म्हणजे संभाजीनगर। या संभाजीनगर मध्ये मी म्हणत नाही की संभाजीनगर ह्या चर्चेचं विधान कसं ठरलं, पण त्या ठिकाणी एक घटना वारंवार सोशल मीडियाच्या वतीने बघण्यात येत आहे, म्हणजे इम्तियाज जलील। वास्तविक पाहता त्यांचा अभ्यास फार आहे, तज्ञ माणूस आहे, पण तरी देखील त्यांच्याकडून बेताल वक्तव्य करण्यात आलं। आता जो शब्द हा पूर्वीपासून आम्ही वापरत नाही, अशा शब्दाचा त्यांना माहिती की या शब्दाने वातावरण दूषित होऊ शकतं, अशा तज्ञ माणसांकडून असा बेताल वक्तव्य म्हणजे इम्तियाज जलील यांच्याकडून जो शब्द आम्हाला बोलण्यात आला, हा शब्द तुम्ही फक्त महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीसाठी नाही, तर महाराष्ट्रामधल्या तमाम आंबेडकरवादी जनतेला तुम्ही बोललोय। बरं, आंबेडकर समाजाच्या विरोधात कुठलाही व्यक्ती जर गेला तर 100% त्याचा विषय हा महाराष्ट्राच्या इतिहासातून संपलेला जातो। आणि इम्तियाज जलील साहेबांना आंबेडकरी मतांवर आमदार झाले पहिल्यांदा, त्याच्यानंतर खासदारही केलं, आणि आता त्यांच्याकडून जी बोंब त्यांनी घेतली आणि जो आंबेडकर वाद जो आहे तो अंगावर ओढून घेतला आणि त्यांचं स्टेटमेंट येतं आंबेडकर समाजाची म्हणजे आमच्या समाजाची, ते तर माफी मागत नाही, पण तरी देखील त्यांच्याकडून मी या मोर्चाला आता त्याचे मी 2-3 स्टेटमेंट बघितले, त्याच्यामध्ये ते म्हटले तर असे कितीही गोळा झाले 100, 200 रुपये रोजाने। आता मला एक म्हणायचं आहे, इम्तियाज जलील साहेब, आम्ही नाशिक वरून बोलतो, मी नाशिक जिल्ह्यामध्ये राहतो, मग मला सांगा, मला कोणी पैसे दिले हो? आम्हाला कोणी पैसे दिले? ज्या ठिकाणी समाजावर अन्याय होतो, अत्याचार होतो, त्या ठिकाणी आम्ही मारायला देखील तयार असतो। ही आमची आंबेडकर वाद आहे, हा आमचा जिवंत झालेला पॅन्थर आहे आणि हा आमचा कोणी विकत घेऊ शकत नाही। बापाचा बाप जरी आला तर आंबेडकर समाजाला विकत घेण्याची लायकी कोणाची नाहीये। आमच्या अस्मितेला ज्यावेळेस डाग लागतो त्यावेळेस कुठलाही आमदार, कुठलाही खासदार, कुठलाही मंत्री असो, त्याला त्याची लायकी हा आंबेडकर समाज हा दाखवून देतो। आम्ही या अनेक याच्यातून केलेले आणि आतापर्यंत संभाजीनगर, महाराष्ट्र वार्ता न्यूज।